नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शकुंतला देवी फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतात, परंतु त्याचवेळी सिंधू त्यांच्या समोर येते आणि त्यांच्या हातातील मोबाईल फेकून देते आणि शकुंतला देवींना विचारते की कोणाला फोन लावायचा आहे, मी लावून देऊ का. आता सिंधू खूप चिडलेली असते. तर आता पिंकी ही सिंधूला शांत करत म्हणते, काजल मॅडम शांत व्हा, शांत राहा प्लीज. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना म्हणते, शकुंतलाजी अहो कसं आहे ना, नियम भंग केला की वेगळी शिक्षा, मग त्यापेक्षा तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर शकुंतला देवी म्हणतात, सॉरी बरं का मॅडम, परंतु तुम्ही काय घेणार आहात, चहा, कॉफी, थंडा की अजून काही, अगदी निसंकोचपणे बोला. आता मात्र पिंकीला खूप राग आलेला असतो. तर सिंधू ही शकुंतला देवींकडे रागाने पाहू लागते. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, लाजू नका, कसं आहे ना, आम्हाला कोणाचं मन मोडायला आवडत नाही. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करणं ही आवडेंच्या घराण्याची रीत आहे. त्यामुळे अगदी बिनधास्त बोला, तुम्हाला जे हवं ते सांगा, मी तुम्हाला जे हवं ते द्यायला तयार आहे. आता मात्र शकुंतला देवींच्या या बोलण्यामुळे सिंधूला खूप राग आलेला असतो. आता सिंधू ही शकुंतला देवींजवळ जाते आणि त्यांना म्हणू लागते, ऑन ड्युटी सरकारी ऑफिसरला लाच देताय तुम्ही, तुम्ही लाच देणार, आम्ही लाच घेणार. तुम्हाला असं बोलताना लाजही नाही का वाटत. अहो असं करताना एकदा तरी विचार करा. तर त्यानंतर पिंकी ही सिंधूला शांत करत म्हणू लागते, काजल मॅडम शांत व्हा. व त्यानंतर शकुंतला देवींना म्हणते, शकुंतलाजी अहो काय हे, लाच देणं आणि लाच घेणं हाच तर सरकारी गुन्हा आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का. तर आता सिंधू ही आपल्या टीमला आवाज देत म्हणू लागते की नीट चेक करा रे, प्रत्येक गोष्ट 10 वेळा चेक करा. वरती चेक केलं का, काही सापडलं का. तेवढ्यातच शकुंतला देवी येतात आणि सिंधूला म्हणू लागतात, मॅडम अहो याची काहीच गरज नाही आहे, अहो माझा या कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही, प्लीज तुमचा आणि माझा वेळ तुम्ही का वाया घालवत आहात. तर आता सिंधू ही चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीची कामाची यादी आमच्याजवळ आहे, तुमच्या प्रत्येक चुकीचा पाढा आमच्याजवळ आहे, शकुंतलाजी हे विसरू नका. तर त्यानंतर शकुंतलाजी म्हणू लागतात, अहो मॅडम तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, शकुंतलाजी हे बघा, आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानंतरच आम्ही इथे आलो आहोत. तर पिंकी ही शकुंतला देवींना म्हणू लागते, शकुंतलाजी कसं आहे ना, आम्हाला जर एखादी माहिती मिळाली की आम्ही 10 वेळा चेक करतो आणि ती चेक केल्याशिवाय आम्ही रेड टाकत नसतो. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते की आम्हाला माहिती मिळाली आहे आणि ती माहिती आम्ही चेक केली. त्या माहितीच्या आधारेच हे सिद्ध होत आहे की तुम्ही गुन्हेगार होता, परंतु आत्ता अट्टल गुन्हेगार झालात आणि याचा पुरावा आमच्याजवळ आहे. लहान मुलांची तस्करी करता आणि त्यातून पैसे कमवताना तुम्ही, त्याची लाज नाही का वाटत तुम्हाला. आता मात्र शकुंतला देवींना धक्काच बसतो. शकुंतला देवी म्हणू लागतात, काय. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते की हो, तुमची ही माहिती आम्हाला समजली आहे. आता मात्र शकुंतला देवींना घाम फुटतो आणि शकुंतला देवी म्हणू लागतात, नाही हे असं आम्ही काहीही केलं नाही. तर सिंधू म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हीही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करा, परंतु या कामासाठी तुम्हाला बेलही मिळणार नाही, ही गोष्ट कधीही विसरू नका. तर आता शकुंतला देवी म्हणू लागतात, लहान मुलं नाही, कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे, आम्ही असं काही केलं नाही. तर आता सिंधू म्हणू लागते, काय खरंच. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात की हो, तुम्ही हे काय बोलत आहात, आमचा ह्या गोष्टीशी कुठलाही संबंध नाही. तर त्यानंतर शकुंतला देवी विचार करतात आणि म्हणू लागतात, आताच माझ्या ध्यानात आलं, आता हे तिनेच सांगितलं असणार. तर सिंधू विचारते, ती कोण. तेव्हा मात्र शकुंतला देवी शांतच होतात. तर आता सिंधू पुन्हा एकदा विचारते, ती कोण, विचारलेलं कळत नाही आहे का. आता मात्र शकुंतला देवी घाबरतात, परंतु काहीच बोलत नाही आणि म्हणूनच सिंधू ही त्यांच्यावर गंध रोखते आणि म्हणू लागते, एकदा विचारलं तर कळत नाही, आता तुम्हाला या मार्गानेच विचारावं लागेल. आता मात्र शकुंतला देवी घाबरतात आणि पटकन बोलतात की मधुर आणि रत्नपारखी. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, ओ शकुंतलाजी कोणाचं नाव घेतलं आहे तुम्ही, अहो कोणाचंही नाव घेतला तर 12च्या भावात जाल. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, अहो मी आईची शपथ घेऊन सांगत आहे. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, तुम्ही खोटं बोलू नका, कारण आम्ही ओळखतो मधुर आणि रत्नपारखी यांना, नातेवाईक आहेत ते IPS ऑफिसर राघव रत्नपारखी यांचे, त्यामुळे आम्हाला माहीत आहे त्यांनी असं काही केलं नाही आणि IPS ऑफिसर राघव रत्नपारखी यांचे नातेवाईक कोणतीही चूक करणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज खरं बोला. तर शकुंतला देवी म्हणू लागतात, मॅडम काजल मॅडम मी खरंच सांगत आहे, प्लीज तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. तर आता सिंधू म्हणू लागते, कोण खरं आणि कोण खोटं हे आम्हाला नीट कळतं, त्यामुळे साध्या माणसांवर आरोप करू नका.
तर आता शकुंतला देवी म्हणू लागतात साधी आणि ती महामाया. तर आता सिंधू म्हणू लागते शब्द जपून वापरा मॅडम. शकुंतलाजी मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे, शब्द नीट जपून वापरायचं. त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात तिची कातडी फक्त सफेद आहे, परंतु तिचं वागणं कोळशावानी काळं. चेहऱ्यावर तिच्या जाऊ नका, तिचं खरं रूप तुम्हाला अजूनही माहीत नाही, परंतु जेव्हा तिच्या मुखवट्यामागचं खरं रूप तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला समजेल की किती काळ्या मनाची आहे. तर आता सिंधू ही शकुंतला देवींवर पुन्हा एकदा गंध रोखते आणि म्हणू लागते शकुंतलाजी खरं बोला. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात काजल मॅडम, मी माझ्या आईची खोटी शपथ घेत नाही. मी जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे. ती बाई एक नंबरची कपटी बाई आहे, चेहरा भोळा करून सगळ्यांना फसवत असते. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना विचारते शकुंतलाजी याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. तर त्यानंतर शकुंतला देवी सिंधूला बाजूला घेतात आणि म्हणू लागतात मॅडम इकडे या, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगत आहे. अहो मॅडम, स्वतःच्या जवळच्या माणसांनाही त्या बाईने सोडलं नाही, त्यांच्या मुलांनाही लेकरांनाही तिने किडनॅप केलं आहे. एक सत्य लपवण्यासाठी दुसरी चूक, दुसरा लपवण्यासाठी तिसरी चूक आणि तिसरा लपवण्यासाठी चौथी चूक, असे गंभीर गुन्हे तिने केले आहेत. असेच सतत ती गुन्हे करत आली. तर त्यानंतर पुन्हा एकदा सिंधू शकुंतला देवींना म्हणू लागते मॅडम बस, स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी तिच्या नावावर हे सगळं काही खपवू नका. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात पोलिसांच्या घरी क्रिमिनल जन्माला येत नाही असं कुठे लिहिलं आहे का. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते काय हो शकुंतला देवी, प्रत्येक वेळी तुम्ही त्या मधुराणीवर काच काही घसरत आहात, म्हणजे यामागे तुमचा काहीच हात नाही का. तर शकुंतला देवी म्हणू लागतात काय हो, मधुराणीबरोबर तुमचा काही सौदा वगैरे झाला आहे का. शकुंतला देवींनी सिंधूवरच आरोप केलेला असतो आणि म्हणूनच सिंधूला शकुंतला देवींचा खूप राग येतो. आता सिंधू ही शकुंतला देवींवर गंध रोखत म्हणते आमच्यावर आरोप, एका सरकारी ऑफिसरवर आरोप करताना तुम्हाला लाज नाही का वाटत. आता मात्र पिंकी ही सिंधूला शांत करत म्हणते काजल मॅडम शांत व्हा. व त्यानंतर ती शकुंतला देवींना बाजूला घेते आणि शकुंतला देवींना विचारते शकुंतलाजी, अहो तुम्ही गुन्हा तर कबूल केला आहे, परंतु त्यासाठी पुरावा पाहिजे ना. अहो पुरावा असेल तरच मॅडम विश्वास ठेवू शकतात. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात पुरावा तर होता, तिची सवत, परंतु त्या सवतीला सुद्धा त्या बाईने सोडलं नाही, तिचा सुद्धा काटा काढला आणि खरी सांगितलं की ती पळून गेली आहे. तर त्यानंतर सिंधू विचारते आणि रत्नपारखी यांनी तिच्यावर विश्वास ठेवला का. तर आता शकुंतला देवी म्हणतात की हो, त्या घरच्यांनी सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, परंतु रत्नपारखी IPS ऑफिसर यांना वाटत आहे की त्यांची बायको परत येणार आहे आणि म्हणूनच अजूनही ते शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांची बायको या जगातच नाही, या गोष्टीवर ते विश्वास ठेवायला तयारच नाही आहेत. तर शकुंतला देवी सिंधूला म्हणू लागतात काजल मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या घरच्या मुलांना त्या बाईनेच गायब केलं आहे. तर आता सिंधू विचारते गायब केलं म्हणजे. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात मॅडम अहो गायब केलं म्हणजे त्या लेकरांना तिने किडनॅप केलं आहे. आता हे ऐकून सिंधू आणि पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते, त्या दोघींनाही धक्का बसतो. तर आता त्यानंतर सिंधू विचारते नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे. तर आता शकुंतला देवी म्हणू लागतात सिंधूची धाकटी लेक, तिलाही तिने किडनॅप केलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सिंधूचा लेक अपघातात गेला असंच सर्वांना वाटत आहे. तर पिंकी विचारते काय म्हणजे शकुंतलाजी तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर शकुंतला देवी म्हणू लागतात अहो अंकुर, सिंधूच्या मुलाचं नाव अंकुर होतं आणि तो अंकुर अजूनही जिवंत आहे. आता अंकुर जिवंत आहे हे सत्य समोर आल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो. अंकुरचं नाव काढल्यानंतर सिंधूच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना विचारते परंतु हे सगळं काही तुम्हाला कसं माहीत. तर आता शकुंतला देवी पिंकीला म्हणू लागतात आमच्यापेक्षा जास्त कोण ओळखणार त्या बाईला. पोलीस रत्नपारखी बायकोला आणि मुलाला शोधण्यासाठी जाण्या अगोदरच तिने खेळ खेळला आणि त्या दोघांनाही वेगळं केलं. आणि अहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मेला अशी अफवा पसरवली आणि रत्नपारखीने तिच्यावर विश्वास ठेवला. तर पिंकी विचारते खरंच. तर ते म्हणू लागतात की हो, सगळ्यांनीच तिच्यावर विश्वास ठेवला. तर आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात अहो बिझनेस म्हटलं की इकडचं तिकडे करावंच लागतं, परंतु ती तर अट्टल गुन्हेगार आहे, तिनेच तर अंकुरला गायब केलं आहे. आता सिंधू मनाशीच म्हणू लागते म्हणजे माझं अंकुर जिवंत आहे, मी हे जे काही ऐकलं आहे ते खरं आहे की भास. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना विचारते परंतु हे सगळं काही तुम्ही सांगत आहात ते खरं आहे का.
तर आता शकुंतला देवी म्हणतात की हो, त्या मधुराणीने हे सत्य मला सांगितलं. त्याचं नाव अंकुर होतं. हवं तर तुम्ही त्याचा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला सत्य समजेल. मी खरं बोलत आहे आणि तुमची खात्री पटेल. आता अंकुरचं नाव घेतल्यानंतर सिंधूच्या सगळं काही लक्षात येतं. सिंधूला अंकुरसोबतचे लहानपणीचे क्षण आठवू लागतात. आपल्या मुलाबरोबर घालवलेला वेळ सिंधूच्या डोळ्यासमोर येतो. तर त्यानंतर सिंधूला आठवतं की जेव्हा गाडीचा अपघात झाला होता तेव्हा सिंधूला सांगण्यात आलं होतं की मूल दरीत कोसळलं असेल आणि त्यामुळे त्याचा शोध घेणं खूप कठीण आहे. आता हे सगळं काही सिंधूला आठवू लागतं. सिंधूला खूप राग आलेला असतो. आता सिंधू ही रागाच्या भरातच लगेच शकुंतला देवींच्या समोर जाते आणि शकुंतला देवींना म्हणू लागते, हे सगळं काही तुम्ही केलं आहे आणि तुमच्या चुका तुम्ही सगळ्या काही मधुर आणि रत्नपारखी यांच्यावर ढकलत आहात का? परंतु आम्ही हे खपवून घेणार नाही. तुमची चूक असताना मधुर आणि रत्नपारखी यांच्यावर तुम्ही आरोप करत आहात, परंतु यापुढे असं होऊ शकत नाही. मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणत सिंधूने पुन्हा एकदा शकुंतला देवींवर गंध रोखलेली असते. तर आता पिंकी पुन्हा एकदा सिंधूला थांबवत म्हणू लागते, काजल मॅडम, अहो तुम्ही हे काय करत आहात? थांबा, थोडे शांत व्हा. असं म्हणत ती सिंधूला बाजूला घेते आणि म्हणू लागते, सिंधू अगं तू हे काय करतेस? आपण खरे CBI ऑफिसर नाही आहोत, माहीत आहे ना तुला? अगं आपण हे सगळं काही सत्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तू जर असं करण्याचा प्रयत्न केलास तर एका चुकीमुळे आपल्या मेहनतीवर पाणी फिरेल. प्लीज जरा शांत हो. तर त्यानंतर पिंकी ही मोठ्यानेच म्हणते, अहो मॅडम प्लीज जरा शांत व्हा ना. जे काही बोलायचं असेल तर ते तुम्ही बसून बोला ना. तर आता सिंधू शांत होते आणि पिंकीने सांगितल्याप्रमाणे तिथे बसते आणि शकुंतला देवींना विचारते, बोला, अजून काय माहीत आहे तुम्हाला? जे काही माहीत असेल ते खरं बोला. तर त्यानंतर शकुंतला देवी पिंकीला आवाज देत म्हणतात, छबी मॅडम, अहो यांना समजवा ना. मला जे काही खरं माहीत होतं ते सगळं काही मी सांगितलं आहे. आता मात्र सिंधूला राग येतो. आता सिंधू ही शकुंतला देवींच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, एका आईला तिच्या मुलांपासून लांब ठेवताना तुम्हाला लाज नाही का वाटली? तुम्ही सुद्धा एक आईच आहात ना, मग तुम्ही असं कसं काय करू शकता? तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात, नाही मॅडम, मी असं काहीच केलं नाही. तर आता सिंधूला पुन्हा एकदा राग येतो. आता पुन्हा एकदा सिंधू शकुंतला देवींच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, पुन्हा खोटं? पुन्हा पुन्हा तुम्ही खोटंच बोलणार आहात का? मला खोटं सहन होत नाही. तुम्हीच तिला मदत केली आहे हे सत्य तुम्ही नाकारू नका, कारण मला पूर्णपणे माहीत आहे की तुम्हीच त्याला मदत केली आहे आणि गुन्हेगाराला पाठीशी घालून तुम्ही अजून मोठा गुन्हा करत आहात हे विसरू नका. मग त्या गुन्हेगारासोबत तुम्हालाही शिक्षा होणार, या मात्र पक्का आहे. आता मात्र शकुंतला देवी घाबरून गेलेल्या असतात. शकुंतला देवी म्हणू लागतात, अहो मॅडम तुम्ही हे काय करत आहात? परंतु सिंधू खूप चिडलेली असते. तर त्यानंतर पिंकी ही सिंधूला शांत करत म्हणू लागते, मॅडम अहो शांत व्हा. तर त्यानंतर शकुंतला देवी पिंकीला विचारतात, छबी मॅडम ह्या अशा का वागत आहेत? इतक्या का चिडत आहेत माझ्यावर? म्हणजे अशा काही चिडत आहेत की स्वतःच्या मुलालाच त्या बाईने किडनॅप केलं आहे असंच वागत आहेत या? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, हो स्वतःच्याच मुलाला. आता मात्र सिंधू भानावर येते आणि म्हणू लागते, हो मी माझ्या मुलाला गमावलं आहे. मग त्या सिंधूला काय वाटलं असेल ते मी समजू शकते आणि म्हणूनच मला तुमचा राग येत आहे. तर त्यानंतर पिंकी ही सिंधूला म्हणू लागते, मॅडम सावरा स्वतःला. असं म्हणत बाजूला घेऊन येते आणि म्हणू लागते, सिंधू अगं तू काय करत आहेस? मी तुला सांगितलं आहे ना शांत राहायला, परंतु तू तर शांत राहतच नाही आहेस. अगं ही बाई किती बेरकी आहे माहीत आहे का? अगं जर आपण आपलं ठरवल्याप्रमाणे जर वागलो नाही तर खूप मोठे प्रॉब्लेम होतील. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी जसं सांगेन तसंच तू करणार आहेस, चूक करायची नाही. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना विचारते, शकुंतलाजी तुम्हाला तुमच्या चुका मान्य आहेत ना? सांगा मला. तर शकुंतला देवी म्हणतात की हो मला माझ्या चुका मान्य आहेत. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते, मग ठीक आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, काही गोष्टी माझ्याही ध्यानात येत आहेत. असं म्हणत त्या रावजीला आवाज देतात. तर रावजी तिथे एक बॅग घेऊन येतात. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते की रिपोर्ट. तर त्यानंतर सिंधूची टीम सिंधूच्या हातात रिपोर्ट देते. तर आता पिंकी ही नाटक करत म्हणते, शकुंतलाजी इथे सही करा. असं म्हणत शकुंतला देवींची तिथे सही घेते. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, परंतु मॅडम. तर आता तो कागद शकुंतला देवींच्या हातात देत पिंकी ही, काजल मॅडम चला असं म्हणत सिंधूला तिथून घेऊन जाते. आता मात्र शकुंतला देवी घाबरून गेलेल्या असतात. तर आता सिंधू ही गाडीजवळ येते. आता गाडीजवळ आल्यानंतर
सिंधूला अश्रू अनावर होतात, कारण कित्येक वर्षानंतर सिंधूच्या समोर सत्य आलेलं असतं की अंकुर जिवंत आहे. आता सिंधूला अंकुरच्या लहानपणापासूनचे प्रत्येक क्षण आठवू लागतात. अंकुरला पहिल्यांदा हातात घेतलेला क्षण तिला आठवतो. राघवच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवू लागतो. राघवने काढलेली दृष्ट आणि राघव म्हणालेला असतो की आपल्या ह्या हॅपी फॅमिलीला कोणाचीही नजर नको लागायला. सिंधूला खूप रडायला येत असतं आणि सिंधूला मधूचं बोलणं आठवतं. मधू म्हणालेली असते की थोडेच दिवस त्यानंतर मी तुझ्या मुलाला तुझ्यापासून लांब घेऊन जाणार आहे. आणि त्याप्रमाणे मधू ही अंकुरला घेऊन निघालेली असते. आता ते प्रत्येक क्षण सिंधूला आठवू लागतात. तर त्यानंतर सिंधू ही मधूला घेऊन घरी आलेली असते आणि अंकुरला घेऊन पुन्हा एकदा सिंधू घर सोडून निघालेली असते. परंतु जेव्हा सिंधू घर सोडून निघून जाते तेव्हा त्याच गाडीचा अपघात होतो. हे सगळं काही सिंधूला आठवू लागतं आणि तेव्हा अपघातात समजलेलं असतं की अंकुर दरीमध्ये कोसळला असेल आणि आता तो सापडूही शकत नाही. हे सगळं काही सिंधूला आठवू लागतं. सिंधूला अश्रू अनावर होतात. सिंधू विचार करू लागते, माझा अंकुर जिवंत आहे, मग माझा अंकुर कुठे असेल, माझा अंकुर सापडेल का? आता ह्या सगळ्या विचाराने सिंधूला खूप वाईट वाटत असतं. आता सिंधूला शकुंतला देवींचं बोलणं सतत आठवत असतं की अंकुर जिवंत आहे आणि ती खूप रडत असते. त्याचवेळी तिथे पिंकी येते. तर आता पिंकी ही सिंधूला शांत करत असते, तिला सावरत असते. तर आता सिंधू ही पिंकीला म्हणू लागते, पिंकी अगं तू ऐकलंस ना की अंकुर जिवंत आहे, तू ऐकलंस ना? तर पिंकी म्हणू लागते, हो अंकुर जिवंत आहे. अगं देव आहे ना, मग देवावर विश्वास ठेव. देव कधीच आईपासून लेकरांना वेगळं करणार नाही. परंतु त्यानंतर सिंधू म्हणू लागते, मधूने हे सत्य लपवलं, माझ्यापासून लपवलं, कित्येक वर्ष झाली आणि हे सत्य तिने राघवपासूनही लपवलं आहे. तर त्यानंतर ती म्हणू लागते, माझं ते पहिलं मूल आहे गं आणि तिला लांब करताना काहीच नाही का वाटलं? आता अंकुर कुठे असेल? तर आता पिंकी म्हणू लागते, याचा विचार करू नको, कारण आता काही झालं तरी आपल्याला अंकुर कुठे आहे त्याला शोधणं खूप महत्त्वाचं आहे. तर सिंधू म्हणू लागते, हो आणि हे सगळं काही मला राघवला सांगायला हवं. तर त्यानंतर पिंकी म्हणते की हो तू दाजींना भेट आणि हे सर्व सत्य सांग, कारण दाजींनाही हे सत्य कळायला हवं. तर आता सिंधू म्हणू लागते की हो. तर पिंकी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत आणि स्वतःची काळजी घे. तर आता सिंधू ही निघालेली असते. तर ती पुन्हा एकदा मागे फिरते आणि पिंकीला मिठी मारत म्हणते, पिंकी खरंच थँक्यू सो मच, तू माझ्यासोबत आहेस आणि म्हणूनच मला आधार वाटत आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शकुंतला देवी मधुराणीला फोन करतात आणि म्हणू लागतात की मधुराणी एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर आता मधुराणी विचारते, शकुंतलाजी अहो काय झालं आहे? तर आता शकुंतला देवी म्हणू लागतात, आमच्या घरावर CBIची रेड पडली, आता मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता सगळं काही घडलेला प्रकार शकुंतला देवी मधुराणीला सांगू लागतात. तर दुसरीकडे सिंधूने आपलं सत्य राघवला सांगितलेलं असतं आणि ती राघवला म्हणू लागते की रागाच्या भरात तुम्ही काही मधुताईंना बोललं तर नसाल ना? तर राघव म्हणू लागतो, आता मी त्या मधूला सोडणार नाही. तर आता सिंधू विचारू लागते, तुम्ही काय करणार आहात? तर राघवने हातामध्ये गन घेतलेली असते. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू राघवला या सगळ्यातून कसा थांबवेल आणि राघव आणि सिंधू मिळून कशा प्रकारे अंकुर आणि सावीचा शोध घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद.